पंतप्रधान नरेंद्र मोदी 29 एप्रिलला पुण्यामध्ये महायुतीच्या उमेदवारांसाठी सभा घेणार आहेत। त्यांच्या सभेसाठी 2 लाख नागरिक उपस्थित राहतील असा दावा चंद्रकांत पाटील यांनी केलाय। त्याचबरोबर मोदींचा भव्य रोड शो देखील होणार आहे आणि ते पुण्यातील राजभवनमध्ये मुक्काम करतील अशी माहिती चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे। अमित ठाकरे सुद्धा या सभेला उपस्थित राहणार असून राज ठाकरेंसंदर्भात अद्याप काहीही निश्चित नसल्याचं पाटील म्हणाले। महायुतीचे उमेदवार केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि महाविकास आघाडीचे उमेदवार विनायक राऊत यांच्या प्रचारासाठी मोठे नेते मैदान गाजवणार आहेत। 1 मे रोजी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ सिंधुदुर्गातील कुडाळमध्ये जाहीर सभा घेतील। 3 मे रोजी अमित शहांची रत्नागिरीमध्ये शहरामध्ये तर त्याच दिवशी सिंधुदुर्गातील कणकवलीमध्ये उद्धव ठाकरेंची सभा होणार आहे। त्याचप्रमाणे 4 मे रोजी सकाळी आदित्य ठाकरेंची रत्नागिरी शहरात आणि संध्याकाळी सिंधुदुर्गातील सावंतवाडीमध्ये जाहीर सभा होणार आहे। निकाल बाजूने लागला। अमृत नोनी गॅस्ट्रिन, अपचन, ऍसिडिटी, गॅस्ट्रबल यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला, उपाय एकच, अमृत नोनी गॅस्ट्रिन। की ईव्हीएम चांगलं, निकाल विरोधात गेला की ईव्हीएम मध्ये गडबड अशी दुटप्पी भूमिका विरोधकांची असल्याची टीका मुख्यमंत्र्यांनी केली आहे। आता तर विरोधक सुप्रीम कोर्टाच्या निर्णयावरही बोलायला लागलेत असंही ते म्हणाले। काँग्रेसचे स्टार प्रचारक नसीम खान यांनी प्रचारक पदाचा राजीनामा दिलेला आहे। काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना पत्र लिहित त्यांनी हे खंत व्यक्त केली आहे। महाराष्ट्रामध्ये मवियाने एकही मुस्लिम उमेदवार दिला नसल्याने नाराज असल्याची नसीम खान यांनी खंत व्यक्त केली आहे। पक्षाच्या अन्यायकारक निर्णयावर नाराज असल्याचा पत्रामध्ये उल्लेख करण्यात आला। तर चंद्र पवार पक्षाचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांनी अबू आझमी यांची भेट घेतली आहे। या दोन्ही नेत्यांनी अबू आझमीच्या निवासस्थानी चर्चा केली आहे। तर समाजवादी पक्षात नाराज आहे पण पक्ष सोडणार नाही असं स्पष्टीकरण अबू आझमी यांनी दिलंय। तर शरद पवारांच्या सांगण्यावरून आपण भेटायला आल्याचं जितेंद्र आव्हाडांनी स्पष्ट केलं।